नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कुणाल मालवर में उद्धव ठाकरे का जन सैलाब, वैभव नाइक की जीत के लिए जुटा अपार समर्थन। कुणाल मालवर में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार वैभव नाइक के समर्थन में एक ऐतिहासिक जनसभा का आयोजन हुआ, जिसमें शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने जनता को संबोधित किया। भारी संख्या में जुटे लोगों ने ठाकरे का जोशीला स्वागत किया, जिन्होंने अपने ओजस्वी भाषण में माहौल में नई ऊर्जा का संचार किया। ठाकरे ने जनता को वैभव नाइक के नेतृत्व में क्षेत्र के विकास की एक नई परिकल्पना से अवगत कराया, जिससे उपस्थित लोग उत्साहित नजर आए। उद्धव ठाकरे ने अपने संबोधन में वैभव नाइक को कुणाल मालवर के विकास का वास्तविक चेहरा बताया। उन्होंने कहा कि नाइक क्षेत्र की हर समस्या को समझते हैं और उनकी जीत से कुणाल मालवर में विकास की नई राहें खुलेंगी। उन्होंने जनता से अपील की है कि वे वैभव नाइक को भारी मतों से विजयी बनाएं, ताकि महाविकास आघाड़ी की योजनाएं और नीतियां धरातल पर उतरकर लोगों के जीवन में सकारात्मक बदलाव ला सके। ठाकरे ने अपने भाषण में विपक्ष पर भी जमकर हमला बोला और बताया कि किस तरह वैभव नाइक का चयन कुणाल मालवर को असली जनसेवा से जोड़ता है। उन्होंने क्षेत्र के युवाओं, किसानों और महिलाओं के कल्याण के लिए महाविकास आघाड़ी की योजनाओं का बखान किया और कहा कि वैभव नाइक की जीत क्षेत्र की हर आवश्यक सुविधा को जनता तक पहुंचाने में सहायक होगी। सभा में मौजूद समर्थकों का उत्साह देखते ही बनता था। उद्धव ठाकरे के समर्थन में गूंजते नारों और तालियों के बीच वैभव नाइक के प्रति जनता का अटूट विश्वास साफ झलक रहा था। ठाकरे ने अंत में कहा कि यह चुनाव केवल एक उम्मीदवार की नहीं, बल्कि कुणाल मालवर के सुनहरे भविष्य की लड़ाई है और जनता के समर्थन से इस क्षेत्र का उज्जवल भविष्य सुनिश्चित किया जाएगा। ऐसे में कुणाल मालवर की इस जनसभा ने बता दिया कि क्षेत्र में वैभव नाइक और महाविकास आघाड़ी के लिए एकजुटता की लहर चल पड़ी है और जनता अपने बेहतर भविष्य के लिए दृढ़ संकल्पित है। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वात आधी मी आपल्याला सर्वांना खास धन्यवाद देतोय, कारण आज तुळशीचं लग्न आहे। संध्याकाळची वेळ झाली तरी सुद्धा तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेनेच्या प्रेमासाठी आपल्या सभेला आलात। तुम्हाला मी लाख लाख धन्यवाद देतोय। लोकसभा झाली, आता विधानसभा। लोकसभेमध्ये आपण थोडे कमी पडलो आणि साहजिकच आहे की कोकण मधला पराभव हा माझ्या हृदयाला चटका लावून गेलेला आहे। कारण कोकण म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच कोकण, हे नातं आजपर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही आणि मला खात्री आहे की आता सुद्धा कोणी तोडू शकणार नाही। आपलं नातं असं आहे की ज्या वेळेला कधी कोकणावरती संकट आलं तर शिवसेना धावून येते आणि शिवसेनेवरती जेव्हा संकट येतं तेव्हा कोकण मागे ठाम उभा राहतो। आज आपली शिवसेना मोदी आणि शहा संपवायला निघालेत, नाहीतर आजपर्यंत राजकारणात असं कधीच झालं नव्हतं। पक्ष फुटतात, काही माणसं या पक्षात नंतर त्या पक्षात, हे ठीक आहे, राजकारण म्हणून चालू राहतं, पण एवढा नीचपणा हा आजतागायत कोणत्याही राजकीय पक्षाने केला नव्हता। तो कोणी एकेकाळच्या आपल्या मित्रांनी केला, ह्याचं मला जास्त दुःख आहे आणि राग सुद्धा आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला भाजपा म्हणून काही शिल्लकच नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे हे भाजपवाले कसे हुशार आहेत, जर तेव्हा आपण ठरवलं असतं, शिवसेना प्रमुखांनी ठरवलं असतं की मला युती नकोच, काय व्हायचं ते एकट्याचं माझं होईल, तर भाजपा आज औषधाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसला नसता, एवढी शिवसेनेची ताकद होती आणि आहे। पण आपण थोडंसं काय भूतदया आहे, माणुसकी आहे, भगवा झेंडा, तुमच्या हातात भगवा, आमच्या हातात भगवा, मग आपलं भगव्याचं नातं आहे, हिंदुत्व आहे, देश आहे, महाराष्ट्र आहे,
मग घेतलं त्यांना खांद्यावर आणि एवढे हे नीच निघाले की स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून देत आहेत आपल्याला. मी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातोय, संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. अगदी विदर्भात गेलो, कोकणात तर आज आहे, मध्ये पण येऊन गेलो, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. लोकसभेला मला काही पत्रकार विचारतात, तुम्हाला काय वाटतं? कालच रात्री 1 वाजेपर्यंत माझी मुलाखत चालू होती, कारण 4 सभा करून मुक्कामी पोहोचायलाच 11:30-12 वाजले होते. तुम्हाला काय वाटतं? आणि मी त्यांना सांगितलं की विधानसभेचं वैशिष्ट्य असं या की साधारणतः लोकसभेला जशी सभा होत होती तशी एका लोकसभेची सभा माझी एका विधानसभेला होते. प्रचंड मोठ्या सभा होत्या. मला असं बोलताना जाणवत नाही आता सुद्धा गर्दी कुठपर्यंत गेले. कालची बार्शीची सभा आपण पाहिली असाल, असं स्टेजवरनं काय अंदाजच येत नव्हता. मग त्यांना सांगितलं होतं जरा मोबाईलचे टॉर्च लावा आणि ते कळलं, अरे बापरे कुठपर्यंत गेलेली ही गर्दी. म्हटलं हेच चित्र आहे. ते काय नुसते मोबाईलचे टॉर्च नाही पेटलेत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता मशाली पेटलेल्या आहेत. शिवसेनेची मशाल पेटलेली आहे. आणि मला मी आता वैभव अनेक वर्ष सोबत आहे, लहान आहे म्हणून हक्काने त्याला अरे बोलतो. वैभव, मला तुझा अभिमान आहे, कारण तुला सुद्धा 50 काय आणखीन खोके मिळाले असते, पण तू हटला नाहीस, वाकला नाहीस, बदला नाहीस. आणि मुख्य म्हणजे मेंढ्यांप्रमाणे मोदीशांचा लाचार झाला नाहीस. मला तुझा अभिमान आहे. आणि विनायक राऊत पण तसेच आहेत, कारण खासदार पण आपले गेले होते, विकले, पण विनायक राऊत नाही गेले. इथे बसलेले सगळेच, मग भाई गोवेकर काय सगळेच, आता उपरकर पण परत आले, राजन तेली परत आले, सगळी जुनी शिवसेना ही परत उभी राहते. आणि इथे मला जे आव्हान दिलं गेलं, रस्त्याने येऊन जाऊन दाखवा, मी त्यांना सांगतोय नशिबाने दिले, घरी बसून नीट खा. उगाच मध्ये आला तर वेड वाकडवून खाण्यात काही अर्थ नाहीये. कारण आडवा आला तर आडवच करू, तेवढी ताकद हिंमत ही शिवसेनेत आहेच. पण मुळात प्रश्न हा तुम्हाला आहे. हा नुसता आपला आमदार उमेदवार वैभव त्याचं नाव आहे म्हणून वैभव नाही मी म्हणत. तुम्हाला सगळ्यांना कोकणचं वैभव जपायचं की नाही हा प्रश्न मी तुम्हाला करतोय. तुम्हाला कोकणचं वैभव हवंय की नकोय? का पुन्हा सगळं गुंडापुंडांचं राज्य पाहिजे? मग ती सगळी जुना काळ जो होता, मग कुठून सुरुवात करायची? श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे. एखादी टीव्हीची मालिका असते की माणसं काय होतंय कसं होतंय माहित नाही, रमेश गोवेकर गायब, कुठे गेला? हवेत अदृश्य. हत्या होत आहेत, कोणी केल्या माहिती नाही. आणि ती गुंडगिरी, ती दडपशाही, त्यावेळेला वैभव एकटा नडला होता त्यानं. आणि वैभव, तुला भेटायला मी त्या तुरुंगात आलो होतो. आपल्या एका सैनिकावरती हल्ला झाला होता, त्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तेव्हाही हॉस्पिटल चांगलं नव्हतं, आता किती चांगलं झालंय कल्पना नाही मला. पण तो काळ असा होता. आणि उपरकर, तुम्ही जेव्हा उभे होतात तेव्हा मी 10 दिवस इकडे राहिलो होतो. संपूर्ण मतदारसंघ जो तेव्हाचा होता तो पिंजून काढला होता. आणि तेही दिवस मला आठवत आहेत की मी जिथे जायचो लोक गर्दी करायची, पण गर्दीमध्ये एक व्यक्ती आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.